दरम्यान मनोज जरांगेंच्या या सभेकडे आपलं लक्ष असेलच। वळूयात पुढच्या बातमीकडे। समाज बांधवांसाठी कोणत्याही स्तरावर जायला तयार असल्याचं जरांगे म्हणाले। जीव घेणं उपोषण करू शकतो, तर कुणाचा जीव घ्यायलाही मागे पुढे बघणार नाही, असा निशाणा त्यांनी सरकारवर साधलाय। दरम्यान आपण चर्चेतनं मार्ग काढू, असं आश्वासन मंत्री उदय सामंतांनी जरांगेंना दिलंय। मला माझ्या समाजाच्या लेकरासाठी प्रमाणपत्र पाहिजे। एक शब्दाने सुद्धा तुम्हाला दुखवणार नाही, पण तुम्ही चूक सुधारली नाही तर तुमचा दुमटा काढल्याशिवाय मी सोडणार नाही। तुमच्यात किती ताकद आहे हे मला माहिती, आणि माझ्या मराठ्यात किती आहे हे तुम्हाला पण माहिती। मराठे गाडी सुद्धा बसून नाही द्यायची, ती वेळ येऊ देऊ नका। आणि मी माझ्या जातीच्या लेकरासाठी कुठल्याही टोकाला उतरू शकतो। मी जर जीव घेणं उपोषण करू शकतो, तर मी कोणाचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही। मला त्या रस्त्यावर उतरू नका। त्यांच्या भाषणावर मी काय बोलत नाही, कारण ते शेवटी त्या समाजाचं नेतृत्व करून पुढे जात आहेत। फक्त माझी त्यांना विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील, बावनकुळे साहेब असतील, ही सगळी लोक मराठा समाजाला प्रामाणिकपणाने न्याय देण्याची भूमिका घेत आहेत, त्यांनी घेतलेली आहे। ओबीसीच्या आरक्षणावर परिणाम न होता माननीय शिंदे साहेबांनी मराठा समाजाला प्रचंड पद्धतीने देण्याचा निर्णय घेतलेला होता। त्याच्यामुळे गैरसमजातनं वैयक्तिक पातळीवर कोणावर बोलू नये, ही देखील माझी त्यांना विनंती आहे। आणि त्यांच्या ज्या शंका आहेत, त्यांचे जे काही गैरसमज दूर झालेले आहेत, ते आम्ही नक्की दूर करणार आहोत ना। शेवटी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ते मुख्यमंत्री असताना घेतली, आणि आता देवेंद्रजी घेत आहेत। त्याच्यामुळे गैरसमज असू नये, कारण या सगळ्या गैरसमजाचा फायदा ज्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही अशा पद्धतीचे पक्ष घेत असतात। आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की आपण चर्चा करू, आपण चर्चेत